बहुत वर्षानंतर हरिभक्तीपरायण वैकुंठवासी परमस्नेहांकित आदरणीय अण्णा उर्फ बाबूरावजी वाघ यांच्या स्मृती अखंड हरिनाम सप्ताहात जवळपास 7 सप्ताह पार पडले आणि 8व्या वर्षी अण्णांची सेवा करण्याचं सौभाग्य या पामरा आपण सर्वांनी दिलं। वाघ गुरुजी म्हणजे आमच्या वेळी ज्यावेळेला रामनगरीतलं हे हनुमान मंदिर देखील आजच्या स्थितीला आलेलं नव्हतं, मंडप टाकून आम्ही तिथं कार्यक्रम केले। एक 8-10 जणांचा असा संचच होता की त्यांनी तिथे सेवेला यायचं म्हणजे यायचं आणि या सर्व कार्यक्रमांचे मुकुटमणी म्हणजे अण्णा। आज सांगायला मला आनंद वाटतो की हा अखंड हरिनाम सप्ताह गेल्या 8 वर्षापासून हरिभक्तीपरायण ॲडव्होकेट उद्धवरावजी वाघ ते वाघच आहे आणि श्रुतीमध्ये एक असं वचन आहे, द्वाविमौ पुरुषौ व्याघ्र, 2च पुरुष असे सापडतात शास्त्र प्रमाणानुसार सूर्यमंडल भेदीनं, सूर्यमंडलाचाही भेद करून ज्यांना पलीकडे म्हणजे वैकुंठापर्यंत जाता येतं अशी 83,99,999 योनी जर सोडल्या तर प्राप्त झालेली एकच योनी मानव योनी। या मानव योनीमध्ये असे 2च पुरुष व्याघ्र म्हणविले जातात, वाघ म्हणविले जातात। द्वामिमौ पुरुषौ व्याघ्र सूर्यमंडल भेदिनो परिव्राड योगयुक्तश्च पहिला आणि दुसरा रणश्चाभिमुखो हतः। भगवंताशी आपला योग हर प्रकारे जुळविणारा नंबर 1 वर आहे आणि नाही जमलं तर राष्ट्रासाठी, देशासाठी, धर्मासाठी रणांगणावर देह ठेवणारा हे 2च पुरुष
सूर्यमंडलाचा भेद करून जे पलीकडे वैकुंठ आहे त्या वैकुंठ स्थितीला हे दोन जीव, मानवी जीव प्राप्त होऊ शकतात. त्यापैकी माझे एक प्रातस्मरणीय आदरणीय आमचे अण्णा यांच्या या स्मृत्यर्थ चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहातल्या 6व्या दिवशीचं कीर्तन पुष्प त्यांच्या चरणी समर्पित करीत असताना संत श्रेष्ठ संत शिरोमणी जगद्गुरु अभंग योगी तुकाराम महाराजांचा एक विलक्षण अशी आत्मस्थिती सांगून जाणारा अभंग घेण्याचा प्रयत्न केलाय चिंतनाला. त्यांच्या कृपेनं जसं चिंतकना असं त्यांना आवडायचं, त्यामुळं महाराज या अभंगात स्वतःची आत्मस्थिती सांगतायत. शरीर स्थिती नाही, जीवस्थिती ही नाही, आत्मस्थिती. शरीराची स्थिती वेगळी, जीवाची स्थिती वेगळी आणि आत्मस्थिती वेगळी. या आत्मस्थितीचं चिंतन मांडत असताना जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणाले, लवण मेळविता जळे, लवण मेळविता जळे, काय उरले निराळे, तैसा समरस झालो तुझ माझी हरपलो. अग्नि कापुराचे मेळी, काय उरली काजळी, तैसा समरस झालो तुझ माझी हरपलो. तुका म्हणे होती, तुका म्हणे होती तुझी माझी एक ज्योती, तैसा समरस झालो तुझ माझी हरपलो. विठाला विठाला समरस झालो तुझ माझे हरपलो. ओम नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरा.
करुणा करा दयाळा तुमचा धरो पावन झालो चराचरी महायोग पीठे तटे भीमरथ्यांबरं पुंडलीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं गीतासहस्रहरिनाममनुगृहीत्वा नित्यैर्गुरुश्चरितपाठपरायणे वै श्रीदत्तपञ्चपदिकीर्तनभक्तिदन्तं श्रीस्वामिराजचरणं शरणं प्रपद्ये प्रभो तुम्ही महिषांची मूर्ती मी दुबळार्ची तसे भक्ती बोल जरी गंगावती स्वीकाराल की वेडे वाकुले गायीन परी तुझाची म्हणवी या न्यायानं लवण मेळविता जळे विठाल विठाल अनंत जन्म जन्मांतरी अनेक प्रकारचे जन्म शोषित 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 जीव कंटाळला. आपली सनातन संस्कृती सांगते की 84 लाख योनी आहेत आणि या 84 लाख योनीमध्ये भटकणारा जीव हा मात्र सनातन आहे. महाप्रलय झाला, जिकडे तिकडे सगळं भुईसपाट झालं तरी जीव भुईसपाट होत नाही, तो प्रलयात लीन होतो. वकील साहेब, आमचं शास्त्र असं सांगतं हे सगळं विश्व सगळं त्रिपुटीत बांधलेले. तसे 3 पर्सनॅलिटीज आमच्याकडे आहेत. एक जीव आहे, एक दुसरं ब्रह्म आहे आणि तिसरी माया आहे. बरं का? त्यात प्रत्येक योनीमध्ये भटकत असताना कोणते कोणते जन्म मिळाले, कसे कसे जन्म मिळाले याचं जर वर्णन करत बसलो आपण तर अभंगापर्यंत पोहोचणार नाही. एका एका योनी कोटी कोटी फेरा जीवाला फिरावा लागतो. जीवभूत सनातन हा भगवान सांगतात अर्जुनाला ममैवांशो जीवलोके आणि जीवभूत सनातन हा म्हणजे या विश्वी निर्मितीपासून जेवढे जीव आहेत ते जीव कायमच आहेत, ते कुठेही जात नाहीत. कर्मानुसार त्यांना पुन्हा पुन्हा देह बदलावा लागतो. किती जन्म घातले त्याचा मेळ नाही. अनेक जन्म घेता घेता कंटाळलेला जीव पांडुरंगाला शरण गेला. तो म्हणला देवा काय रे, एखादा तरी जन्म असा घाल ज्या जन्मामध्ये तुझं रूप पाहता येईल, तुझं नाव घेता येईल, निदान तुझी एखादी वारी करता येईल असा एखादा जन्म घालशील की नाही. असा एखादा जन्म घाल. काही जर आमचं असेल सुकृत थोडंफार. काय असतं बरं का, माणूस प्रयत्नपूर्वक पापाचरण करतो पण पुण्य करण्याकरता प्रयत्न करावे लागतात. पण प्रयत्न करूनही पुण्य होईलच. पुण्य म्हणजे वेगळं काही नाही, चांगली कामं. साध्या भाषेत सांगायचं तर चांगली कामं. एखादं काम चांगलं करायचं म्हटलं ना की प्रयत्न करावे लागतात. हा, ते काम बिघडून टाकायचं म्हणलं तर प्रयत्नाची गरज नाही, ते सहजगत्या करता येतं. हा, जीवन जगत असताना कुठल्याही जन्मामध्ये सहजगत्या कधी कधी चांगलं घडून झालं, ज्याला सुकृत असं म्हटलंय. हे सुकृत साचत 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 पापा इतकं झालं म्हणजे दोन्ही वजन आणि माप दोन्ही सारखं झालं. कमीत कमी पापा इतकं जरी पुण्य झालं, जास्त नाही झालं, पापा इतकं जरी पुण्य झालं तरी जीवाला मनुष्य देह प्राप्त होतो. आणि पापा इतकं पुण्य होत आलं की त्यालाही वाटतं की आता ह्यातनं मोकळं होण्यासाठी काय करता येईल, माणसाच्या जन्माला जाता येईल. म्हणून तो जीव पांडुरंगाला शरण गेला. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, किती वेळा जन्मा यावे, Hare
व्हावे किती व्हावे फजित, किती फजिती आहे, किती फजिती आहे. आपण अन्य जीव पाहतो ना, त्या जीवानं पांडुरंगाची प्रार्थना केली, काय जन्म घातले सरी म्हणला, बैलाचा जन्म घातला, ओझे वाहता वाहता जन्म गेला. निदान बैलाच्या जन्मात सावली पुरतं छप्पर होतं, तहान लागली की मालक पाण्याचं बकेट समोर आणायचा, भूक लागली की एखादी कडव्याची पेंडी समोर आणून टाकायचा. कसा तरी बैलाचा जन्म मागे सारला, तर गाढवाचा जन्म घातलास. पुन्हा मग सावली गेली, पाणी गेलं, चाराही गेला, फक्त काम उरलं. कानाला धरून आणायचं, काम करून घ्यायचं आणि शेपटीला धरून हाकालून द्यायचं. तोही जन्म मागे सारला. कसा तरी गाढवाचा जन्म मागे सारला तर डुकराचा जन्म घातलास. मग तर कामही गेलं, नुसता नरकवास, नुसता नरकवास. कसा तरी डुकराचा जन्म सारला तर कुत्र्याचा जन्म घातलास. जिकडे जावं तिकडे फजिती, हाड 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 हाड, नुसती हाड हाड. असं म्हणतात, कुत्रा आज सकाळी जर इथून निघाला आपल्या संभाजीनगरातून सकाळी, तर संध्याकाळी काशीला पोहोचतं, एवढी स्पीड असते त्याला. पण भावकी सुधरू देत नाही त्याची, ती पुढे जाऊ देत. त्याला गती आणि माणसाला प्रगती सहनच होत नाही एकमेकाची. काय असेल त्यास. कसा तरी कुत्र्याचा जन्म संपविलास, डासाचा जन्म घातलास. म्हणला ज्या दिवशी जयंती त्याच दिवशी पुण्यतिथी. तो जन्म संपविलास तर सापाचा जन्म घातलास. मग तो ओपन टॉल फिरायची सुद्धा सोय राहिली नाही. कुठं तोंड जरी वर काढलं, साप साप 50 माणसं. कितीही साप मोठा असला तरी माणसापेक्षा मोठा नसतो, तरी त्याला मारायला 5-50 माणसं, 10-5 काठ्या, 5-50 दगड. हे काही जन्म आहेत काय रे देवा. एखादा जन्म असा घालला की निदान तुझा फोटो मांडून का होत नाही, बसता येईल 5 मिनिट तुझ्या पुढं. पांडुरंग समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम. पांडुरंगाला दया आली महाराज. पांडुरंगाने विचार केला, काही हरकत नाही, पापा इतकं का होत नाही, यानं पुण्य केले ना, जाऊ द्या या. पांडुरंगानं आज्ञा दिली आणि ब्रह्मदेवाने याला माणसाचा जन्म घातला. जन्म मिळाल्यानंतर ती गॅरंटी आणण्यासाठी तो ब्रह्मदेवाच्या ऑफिसला गेला. त्याच्या अगोदर 3 प्राणी तिथे पोहोचलेले होते. त्याच्यात एक माकड होतं, एक कुत्र होतं आणि एक गाढव होतं. त्यांनी आपापले ते कार्ड समोर ठेवले. ब्रह्मदेवानं त्यांच्या कार्डावर 40 इयर्स म्हणून लिहिलं, सही केली, स्टॅम्प मारला, कार्ड देऊन टाकले, हाही गेला. आता ब्रह्मदेवाला काय कुत्रा असू का माकड असू, मांजर असू का त्याला सगळे सारखेच नव जीव, देवाला सगळे जीव सारखे आहेत. याच्याही कार्डावर 40 इयर्स लिहून टाकलं, वापस निघालं. ते गाढव रस्त्यात थांबलं, पुढे गेलं. त्यानं कुत्र्याला विचारलं, किती लिहिलं रे. कुत्र्याला पाहिलं, ते मला 40 वर्ष लिहिले. तू 40 वर्ष? दादा मला 40 वर्ष. 40 वर्ष कशी जायचे म्हणजे ह्या जन्मात आपली 40 वर्ष जायचे कसे? एवढे दिवस कंठायचे कसे? आपल्याला काय कोणी निवडणुकीला उभं करणार आहे? आपल्याला कोणी काही कपडे शिवून देणार आहे? आपल्याला कोणी काही बंगले बांधून देणार आहे? आपल्याला कोणी काही फ्लॅट देणार आहे? पुत्र मला खरे, पण आता काय करायचं? नाही मला मी वापस जाणार आहे. गाढवाला कळलंय, गाढवाला हे कळलं. गाढव परत निघालं. गाढवाच्या मागे कुत्रं निघालं, कुत्र्याच्या मागे माकडे निघालं. ते म्हणलं आपल्याला तरी काय नसतं, उड्या मारीतच फिरावं लागणार आहे. काय करायचं 40 वर्ष आपल्याला? गाढव समोर जाऊन उभं राहिलं. मी आय कमिंग सर? येस म्हणले. कमॉन या. का हो? म्हणले नाही, हे तुम्ही 40 वर्ष दिले. म्हणले मग नाही, यातलं कमी करायला. म्हणले एवढी शिक्षा नका देऊ आम्हाला, थोडं कमी करा. ब्रह्मदेव म्हणले आता नाही होत कमी. नाही काही म्हणा, म्हणजे आमची विनंती आहे तुम्हाला, कसं तरी करा, पण यातलं निदान कमी करा. किती कमी करायचं? म्हणले बघा ना, निम्म कमी झालं तर फार बरे. ब्रह्मदेवाला थोडी दया आली. ते 40 इयर्स जे लिहिलं होतं ना, तिथं थोडी स्पेस होती, रिकामी जागा होती. काढा तिथं लाल शेनं -20 = 20 आणि पुन्हा साईड सिग्नेचर करून कार्ड ब्रह्मदेवानं परत दिलं. माकडानं पुढं सरकवलं, कुत्र्यानंही पुढं सरकवलं. यांचे कार्ड घेऊन येते ग बाहेर पडले ना, माणूस नंतर शिरला तिथं. आणा म्हणलं तुमचं कमी करायचं आहे का? त्याने म्हणजे कमी नाही करायला आलो मी. मग हे तिघांचे जे 20-20 वापस घेतले ते तुम्हाला काय करायचे? ब्रह्मदेवाला हुशार आहे गेले.
ब्रह्मदेव म्हणलं पडून राहतील आपल्याकडे, दुसरं काय, आपल्याला प्लस करून द्या ना म्हणले, आपल्याकडे स्पेस आहे आपल्या कार्ड. त्यानं कार्ड पुढे सरकविलं. ब्रह्मदेवानं +60 = 100. नरदेह दुर्लभ जाणा, शतवर्षाची गणना, यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नाथ महाराज, एवढा दुर्लभ असलेला नरदेह प्राप्त झाला, त्यात 100 वर्षाचं आयुष्य मिळालं. वकील साहेब, आयुर्वर्ष शतम नृणाम परिमितम, पण त्यात 100 वर्ष आपले नाहीत. आपले किती? हक्काचे 40. 41 सुरू झालं की समजायचं गाढवाचे वर्ष सुरू झाले. तुम्ही म्हणता समजायचं कशावर? आपली मंडळीच आपल्याला सांगते, गाढवासारखं मध्ये मध्ये तोड नका घाली जाऊ, तुम्हाला काय करायचं? उगा विनाकारण मध्ये पडतात आणि बोलतात, ध्यानानं देणं दिवसात त्यांची लावून समजा गाढवाचे साल सुरू झाले. त्या गाढवाच्या सालात जर समाधी बांधली याची तर बरं. तो का 41 to 60 पोहोचला आणि 61ला गेला की तिथून पुढं कुत्र्याचे साल आहेत महाराज. बरं का, कुत्र्याचे साल आहेत. इकडे जाय हडहाड, तिकडे जाय हडहाड. हे मी नाही सांगत, संतांचं प्रमाण. मज नाही हात पाय, डोळा पडली झापू दे, कर्ण हे बधीर झाले, वाचा बोले बड, नाक मुख गळू लागली, लाड आणि शिंपू, श्वाना परी गती झाली, अवघे करीती हडहाड. अरे तुम्ही संत माय बाप एवढा, नाही माझ्या हक्काचे साल वाया घालविले. 40 वर्ष गाड्या उडविल्या, सिग्नल तोडले, केस झाली. वाघ वकिलाकडे गेलो, वाघ वकील होते म्हणून बरं झालं, दंड वाचला. तुम्ही संत माय बाप, हे 40 वर्षात कळलं नाही. कधी कळलं? आफ्टर 61. एवढा उपकार केला. ते वय नाही सत्संगाचं महाराज. सत्संगाचं वय विदिन 40 इयर्स. कुत्र्याच्या सालात मोकळा झाला तर बरे. आणि तू का 81ला गेला की तिथून पुढे शेवटचे माकडाचे साल. नुसतं असं बसलेलं असतं व्हीलचेअरवर, इकडे तिकडं पहा. त्याचा उपयोग काही नसतो. पोरं सरपण आणून थप्पी लावून ठेवते. उपयोग त्याचा एवढाच, बाथरूम तिथंच, डायनिंग रूम तिथंच, बेडरूम तिथंच, ऑन व्हीलचेअर ओनली. त्याचा उपयोग फक्त एवढाच, नागसुना जर असल्या घरात सुदैवाने, तर त्या फक्त लेकराला भीती दाखवायला. त्या पाय बाबुळ बोया बरं, याला देखील प्रमाण देता येईल महाराज. आला बागुला आजार, तोच देह नव्हे तुझा, तोच देह. 40व्या वर्षातला तोच देह आता बागुलबो होऊन बसतो. आणि त्यावेळेला गाडीवर बसून निघाला की लगेच माग पुढे हिरोन, मागो होंडा, दोघेही सिद्धार्थ गार्डन. त्यावेळेला सत्संग सुचत नाही. आता सुचूनही उपयोग नाही.
सुचूनही उपयोग नाही. म्हणून जीवाला जर मनुष्य जन्म प्राप्त झाला सुदैवानं, तर मनुष्याला पहिल्यांदा एवढं तरी कळावं, लब्धवा सुदुर्लभमिदं बहुसंभवान्ते. खूप संभव झाले याच्या अगोदर, आणि सुदुर्लभ असा नरदेह प्राप्त झाला. कशासाठी? या नरदेहाचं कार्य काय, या नरदेहाचं उद्दिष्ट काय? नरदेह निधान लाधले हाती, उत्तम सार उत्तम गती. 84 लाख योनीमध्ये 83,99,999 जे जमत नाही ते फक्त याच जन्मात जमतं, जे आमच्या वाघगुरुजींनी करून दाखविलं विथ ड्युटी. यातही घडे देवाचे, यातही देवाचे भजन. 50-50 कुत्र्यांची बारी पाहिली कुठं? 100-150 डुकरांचा सप्ताह पाहिला कुठं? त्यांना करावं वाटत नसेल असं वाटतं तुम्हाला? करावं वाटूनही नो यूज ॲट ऑल, उपयोगच नाही. म्हणून हे मॉडेल मिळालं ना, सगळ्यात महागडं मॉडेल आहे, सगळ्यात महागडं मॉडेल आहे. भगवंतानं हे मॉडेल स्वाधीन करताना जीवाला सांगितलं, लेटेस्ट मॉडेल तुला देतोय, लेटेस्ट आहे, टॉप फॅसिलिटीज आहेत या मॉडेलला. लॉजिंग आहे, बोर्डिंग आहे, ट्रॅव्हलिंग आहे, टेस्ट इन इटिंग आहे. जे समोर आलं ते खायचं नाही, जे आवडलं ते फेकून द्यायची तयारी आहे. इथं सगळ्या व्यवस्था आहेत, तुला मॉडेल देतो. म्हणलं किती पेमेंट करावं लागेल? देवानं सांगितलं पेमेंट. हो, पेमेंट. एखादं जर शोरूम मधलं चांगलं मॉडेल उचलायचं म्हणलं तर डाऊन पेमेंट, नंतर हप्ते. देवानं सांगितलं डाऊन पेमेंट करू नको, फक्त हप्ता वेळच्या वेळेला भर. मला बरं काय हप्ता याचा? याचा हप्ता प्रत्येक श्वासाला भरायचा आहे. प्रत्येक श्वासाला. हो, काय हप्ता आहे? श्वास आहे, श्वास आहे. राम नाम स्वरात्मन 3 लोक और 14 भुवन मो एक सांस को मोल. तुलसी कहे सांसवर भजन बिना मत खोल. सियावर रामचंद्र की. प्रत्येक श्वासाला माझं नाव. देवा काय नाही, तुम्ही म्हणता ते
जमलं असतं मग काय बिघडलं काय नाही. पण एखाद्याला काय होतं माहिती आहे का, तेव्हा एखादी सिरियल पाहायला बसलं, सिरियल जर चांगली असली ना, किती श्वास गेले काय कळत नाही माणसाला. माणूस काय करतो, थोडंसं जरा सवलत द्या ना. मग पांडुरंग म्हणला असं तर दररोज संध्याकाळी हरिपाठाला उभं राहत असेल का देवळात. देवळात नाही जमलं तर आपल्या घरच्या घरी देवाचे द्वारे उभा क्षणभर देवाचे द्वारे उभा क्षणभर लागेल तुला. निदान दररोज हरिपाठ. तर म्हणलं दररोज हरिपाठाचा नियम धरीन मी, जेव्हा पण कोणी मेलं सुतक पडलं तर जाऊ पडेल. जो म्हणला मग असं करतो म्हणजे काय, 6 महिन्याचा नियम सांगू तुला. 6 महिन्याचा हप्ता भरशील म्हणजे 6 महिन्याचं काय, आषाढी कार्तिकी विसरू नका. हरिपाठाची गोडी लागेल. हरिपाठाची गोडी लागली की प्रत्येक श्वासाला पांडुरंग आपोआप पहिल्या हप्त्यावर येशील. पण निदान एवढं तरी करशील ना, एवढं तरी करायला तयार आहेस ना, तेवढ्या बोलीवर हे मॉडेल हाती दिलं पांडुरंगाला. तेवढ्या बोलीवर निदान आषाढी कार्तिकी विसरू नका. म्हणजे बोलत ऐसे गुज. गुज म्हणजे रहस्य, गुज म्हणजे वर्म, महत्वाचं वर्म आहे. काहीच नाही जमलं तर आषाढी पांडुरंगाची आणि कार्तिकी माऊलींची ही जर न विसरलास तर असा सत्संग जीवाला मिळतो की त्या सत्संगानं जीव महिन्याच्या वारीवर येतो. महिन्याच्या वारीवर आला की दररोजच्या हरिपाठावर येतो आणि दररोजच्या हरिपाठावर आला दादा की नित्य नियम नामी तो प्राणी दुर्लभ आणि लक्ष्मी वल्लभ तया जवळी. लक्ष्मी वल्लभाची त्याची ओळख झाली रे, झाली दादा, की त्याला कळतं याचं माझं नातं काय आहे. त्याने सांगून टाकले तुझं माझं नातं फार जवळचं आहे. एवढ्या जवळचं नातं कोणाशीच नाही, आपल्या लक्षात ठेवा, कोणाशीच नाही. म्हणून तुकोबारायांनी सांगितलं या जगात जर कुणी आपला असेल तर फक्त तो पांडुरंग आहे. आपुला तो एक देव करून घ्यावा केने विन जीवा सुख नोहे येरती माईके. दुःखाची जनिती मुलगा बायको नवरा मामा काका जावई लेक येरती माईके. दुःखाची जनिती. माईक म्हणजे काय,
त्याच्यात काहीच शिल्लक नाही. ह्या माईकावर किती कीर्तनं झाले असतील, याचं ऑपरेशन करून पहा एखादा अभंग सापडो का वायरमध्ये, ह्या भोग्यात ह्याच्यात कुठं सापडते का साऊंडमध्ये, काही नाही काही नाही. याचं नाव माईक, याचं नाव माईक. म्हणून त्याच्या नादी न लागता सुरक्षित अंतर ठेवून त्याच्याशी नातं ओळखणं आणि हळूहळू त्याच्याशी एक रूप होऊन जाणं, एवढं झालं की पुन्हा जन्माला येणं संपलं. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे. त्याच्याशी एक रूप, एवढं एक रूप व्हायचं, एवढं एक रूप व्हायचं अभंगाच्या पहिल्या चरणात. तुकोबारायांनी अभंगाच्या पहिल्या चरणात हा एक दृष्टांत दिला. लवण म्हणजे मीठ. मीठ जर पाण्यात टाकलं, मीठ जर पाण्यामध्ये मिसळलं, वेगळं पुन्हा मीठ दाखवता येत नाही. इथं मीठच का वापरलं, साखर का वापरली नाही? साखर आणि पाणी याचं साधर्म्य नाही वकील साहेब. साखरेचं साधर्म्य ऊसाशी आहे. ऊसाच्या रसापासून साखराची निर्मिती आहे, पण लवणाची निर्मिती ज्याच्यातून झाली ते पाणीच आहे. म्हणून जीव आणि परमात्मा यांचं साधर्म्य आहे म्हणून लवण वापरलं, साखर वापरली नाही. एखादा चिकित्सक श्रोता समोर असला ना, तो म्हणतो बाबा मीठच का हो, पाणी साखर सुद्धा मिसळती ना. साखर मिसळत असेल
पण साखरेचं पाण्याचं साधर्म्य नाही. साखराची निर्मिती पाण्यातून नाही. जशी मिठाची निर्मिती पाण्यातून आहे तशीच जीवाची निर्मिती ही त्याच्यापासून आहे. तो म्हणतो ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानी करेशति. लक्षात, जीव हा माझा अंश आहे म्हणून हा अंश असलेला त्याचा जीव त्याच्या अंशीकडे जाण्यासाठी सारखा धडपडतोय तडफडतोय. पण त्याची धडपड तडफड लक्षात न येता आपण मात्र त्या जीवाला विषयामध्ये रमविण्याचा प्रयत्न करतो. नवरा असेल तर बायकोत रमण्याचा प्रयत्न करतो, बायको असेल तर नवऱ्यात रमण्याचा प्रयत्न करते, दोघा असेल तर लेकरा बाळात, नातवंडात, पतवंडात, पाहुण्या रावण्यात, हॉटेलमध्ये, लॉजिंग बोर्डिंग, चित्रपटगृहात, टीव्ही, कुठेतरी नको तिथे त्याला लावण्याचा प्रयत्न करतो. पण जिथे जिथे या जीवाला नेऊन बसवावं ना तिथे तिथे त्याला आनंद मिळत नाही. तो पुन्हा तिथून परत फिरतो, पुन्हा परत फिरतो. कुठल्याही विषयामध्ये त्याला न्या, विषयाशी त्याचं साधर्म्य नाही, त्याचं साधर्म्य त्याच्याशी आहे. तुम्ही बघा, कोणत्याही गोष्टीचा काडी ओढा, साधी आकाडी जर ओढली तर आकाडीची ज्योती वर असते. मेणबत्ती पेटवली, पणती पेटवली तर ज्योती वर का खाली? वर का? त्याचा अंशी वर आहे, सूर्यनारायण. पाणी कुठेही सांडू द्या, पाणी कधी वर जाणार नाही, खाली. त्याचा अंशी समुद्र खाली आहे. किती खाली जाईल पाणी? जेवढा प्रवाह प्रचंड असेल त्या प्रवाहाच्या प्रमाणात ते समुद्रापर्यंत जाण्याचा प्रयत्न करील, कारण त्याचा अंशी खाली आहे. अग्नीचा अंशी वर आहे, पाण्याचा अंशी खाली आहे. पाण्याला जर वर चढवायचं असेल ताकद लावावी लागते, मोटर लावावी लागते, त्यावेळेला वर लिफ्ट होतं. ते एरवी खाली घालायसाठी कोणी मोटर लावीत नाही, ते आपोआप जातं. म्हणजे अंश हा अंशीकडे जाण्याचा सातत्यानं प्रयत्न करतोय, तसा जीव देखील त्याच्याशी रमण्याचा सातत्यानं प्रयत्न करतो आहे. परंतु जीवाला आपण नानाविध प्रकारच्या विषयामध्ये लावण्याचा प्रयत्न करतो आहोत. लवण मेळविता जळे म्हणून लवणाचा वापर केला महाराजांनी. मीठ जर पाण्यात टाकलं तर वेगळं अजिबात दिसत नाही. पुन्हा महाराजांना वाटलं हा दृष्टांत थोडा कमी पडला. जीव तुकोबाराय म्हणतात हाही दृष्टांत त्यांना का पटला नाही माहिती नाही, पण पटला नाही. पण म्हणले महाराज, मीठ जसं पाण्याशी एक रूप होतं ना, पांडुरंगा आयुष्यभर नोकरी केली, शासनाची इमाने इतबारे सेवा केली. मला माहिती आहे महाराज, इथे या बदनापूर पासून थोडा आत दक्षिणेकडे गेलात आपण की रोशनगाव नावाचे गाव आहे. त्या रोशनगावला सतत 12 वर्ष अखंड हरिनाम सत्ता झाला. मी आत्ताच बोललो, 5:30ला 5ला शाळा सुटली रे सुटली. आमचे वालगुरुजी डबा बरोबर घेत होते का नाही मला माहित नाही, खाण्यापिण्याची व्यवस्था कुठे होती ते माहित नाही, पण बरोबर 6:30च्या हरिपाठाला गाडीवर हजर तिथे. वाट गुरुजी गेल्याशिवाय रामकृष्ण हरी हरिपाठाचं सुरू झालं नाही. हे कित्येक वेळेला पाहिलं. कारण काय? देह शाळेमध्ये उभा असताना देखील ओढ तिकडेच, इलेक्शन ड्युटीवर असताना देखील ओढ तिकडेच. कधी कधी इलेक्शन ड्युटीवर असताना जर कोणी आमच्या बरोबरचे पोलिंग ऑफिसर्स, आमच्या बरोबरचे सेवक, आमच्या बरोबरचे पोलीस कर्मचारी, एकदा असा आयुष्यात योग आला. या वडीमुद्रीच्या पलीकडे तिथे साखर कारखाना झाला, त्यावेळेला नव्हता, महाकाळा नावाचं गाव. तिथं आम्ही 5-7 जण असे सगळेच, म्हणजे आमची टीमच सगळे माळकरी, आणि सगळ्यांनी आम्ही टाळ पाखवायचा आणला बूथवर आणि रात्री हरिपाठ घेतला. हे कशासाठी माहिती आहे? हे जर सातत्यानं घडत गेलं ना तर जीवाला जे समाधान प्राप्त होतं ते समाधान अन्यत्र कशातही प्राप्त होणार नाही. म्हणून ज्याच्याशी समरस होण्याचं एक त्याचं नाम हरिपाठ, ज्ञानेश्वरी, एकादशीचा उपवास हे साधन आहे, साधन आहे.
संगीताचं साधन आहे स्वरात स्वर मिळविण्यासाठी, संगीताचं साधन आहे ताल जमण्यासाठी, तसं नाम हे साधन आहे त्याच्यात जाऊन मिळण्यासाठी. तुकोबराय म्हणले मीठ जसं एक रूप झालं ना पांडुरंगा, तसाच मी तुझ्यात समरस झालोय. दुसरं चरण समरस झालं. पण पुन्हा महाराजांना वाटलं नाही, एक पॉइंट का होत नाही, थोडा इथं बिघडतोय. मीठ पाण्यात मिसळतं, पण मीठ मिसळलेलं पाणी जर जिभेवर ठेवलं तर ते खारट लागतं. खारट पटकन म्हणतोय मीठ पडलं का रे, इतकं खारट पाणी कसं बोरचं आहे काय, पटकन विचारतो माणूस. म्हणजे चवीच्या रूपानं तरी मीठ वेगळं जाणवतं पाण्यात, इतकं सुद्धा वेगळं जाणवायला नको असं महाराजांना वाटलं असावं. म्हणून तिसऱ्या चरणात दुसरा दृष्टांत काय उरली काजळी. ज्याच्याही पेक्षा सरस कापूर पाहिलाय सगळ्यांनी. कापराला जर अग्नी भिडला, अरे बऱ्याचशा वस्तू जळतात, पण सगळ्याच्या अगोदर अग्नीला पटकन बिलगतो तो कापूर. कापूर हा कापूर. तुकोबारायांचा पेट्रोलशी संबंध आला नव्हता, म्हणून तुकोबारायांनी कापूर वापरला. मग तो कापूर आताचा नाही, त्यांच्या वेळेसचा. आताचा कापूर वेगळा आहे. आता त्याच्यात काय थर्मोकोल घातलंय का काय, सगळे धंदे असेच झाले जातात.
तर कापूर लवकर पेटता पेटत नाही, पेटल्यावर निळा जाळ दिसतो त्याला, आणि कापूर जळाल्यावर पुन्हा काळा कोळसा शिल्लक राहतो निरंजन. बहुतेक सगळेच धंदे या स्तरावर चालले जातात. बाकीच्या धंद्याचं घेणं देणं नाही आम्हाला, पण आमचा धंदा सुद्धा तसाच झालाय. महाराज लोकांचा सुद्धा धंदा त्या स्तरावर आहे. जो महाराज जास्तीत जास्त पाकिट घेतो तो महाराज चांगला, आणि जो महाराज म्हणतो ना तसं काय नाही असं दिसते, त्याला कळतंय. 1.5 तासाचे 60,000 घेणारे महाराज लोक माझ्या यादीत, कोणाला पाहिजे असले तर माझ्याकडे. डायरेक्ट नरकाचं तिकीट, नॉन स्टॉप, तारीख घेणारा नाही, कीर्तन करणारा नाही. लोकांनी धंदा केला महाराज, धंदा केला. कीर्तन हा धंदा नाही. श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. श्रीमद भागवत सप्तम स्कंद नंबर 2 ची भक्ती आहे. नंबर 2 चा धंदा नाही. नंबर 2 चा धंदा नाही. प्रमोद महाराज, अभ्यास करायचा, अभ्यासे प्रगट व्हावे, नाही तरी झाकून असावे, प्रगट होऊन नासावे, हे बरं नव्हे. समर्थ रामदास. कीर्तनाचा अभ्यास करा. अभंग नागपूरला, तुम्ही सोलापूरला, मृदंग मुंबईला, विना कलकत्त्याला, कीर्तन उज्जैनला. कोणाशी न्याय नाही. महाराज, धंदा नाही रे हा. वकील साहेब, क्षमा मागून सांगू तुम्हाला, वकील न्यायासाठी लढणारा असावा का आशिलासाठी? शिक्षक कर्तव्यासाठी पढणारा असावा का पगारासाठी? कीर्तनकार संप्रदायासाठी घडणारा असावा का पाकिटासाठी? अभ्यास करून सांगा, विचार करून सांगा मायबाप. तुम्ही म्हणताल वकिलाचा कीर्तनकाराशी काय संबंध आहे? वकिलाचा कीर्तनकाराशी, शिक्षकाशी काय संबंध आहे? तुम्हाला सांगू, या युगात, ज्या युगात पहेलगाम घडतंय, ज्या युगात एखाद्या धर्माचं वाक्य उच्चारायला लावून तुझा धर्म कोणता हे विचारून गोळ्या घातल्या जातात, जग हातरून जातंय ज्या प्रसंगानं, ज्या घटनेनं, त्या युगात धर्मासाठी, संप्रदायासाठी घडणारा कीर्तनकार हाच खऱ्या दृष्टीनं समाजाला शिकविणारा, कर्तव्य शिकविणारा शिक्षक असेल आणि धर्माला न्याय मिळवून देणारा वकील असेल. विठ्ठल विठ्ठल. धर्माला न्याय मिळवून देणारा वकील असेल कीर्तनकार, तर त्यानं न्यायासाठी कीर्तन करावं, धर्माला आपल्या न्याय मिळवून द्यावा. वारकरी संप्रदाय आज रसातळाला जातोय. चांगले चांगले कीर्तनकार डोक्याला हात लावून बसलेत. काय करावं हे समजत नाही. माझे विठ्ठल महाराज, रामभाऊ महाराज राऊत विठ्ठल आश्रम, ते म्हणतात, माझ्याकडे जपाच्या वह्या घेऊन या, मग माझी तारीख मागा. बंडा तात्यांना भेटायला जाऊ. बंडा तात्या म्हणतात, महाराज कशाला कीर्तनाची तारीख घेऊ? आपला ऊस वाळत चाललाय, लोकांच्या गवताला पाणी चालले. जर लोकांचं गवत हिरवगार होत असेल आणि आपला ऊस जर काळा पडत असेल, कीर्तन करण्यात काय अर्थ आहे? मला सांगा, ही परिस्थिती संप्रदायाची व्हावी? मला सांगा. स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांना वारकरी कीर्तन संस्था आळंदीला उभी करण्यामागे हा उद्देश होता. हा उद्देश होता फक्त पाकिट? दिवसा रामकथा, लाखोंचे श्रोते, रात्री जागोजाग कीर्तन, हेच फक्त पैसाच? जीवनामध्ये फक्त पैसाच महत्वाचा आहे? नाही.
इथे फरकटलेलं हे जहाज कधी बुडेल त्याचा नेम नाही. म्हणून कीर्तनकारानं याचं भान ठेवून कीर्तनाला उभं राहावं की मी माझ्या धर्मासाठी उभा आहे, मी माझ्या संप्रदायासाठी उभा आहे. भक्ती ज्ञाना विरहित गोष्टी इतरा न कराव्या, ज्ञान भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. अखंड स्मरणे अद्वय भजने वाजवी करताळी. नाथ महाराज म्हणतात जेणेकरून मूर्ती ठसावे अंतरी श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. 1.5 तासाच्या कीर्तनात 2-2 बिसलरी बाटल्या जर मला लागत असतील, आता लोक आणूनच ठेवतात. लोकांना माहित झालं कीर्तन करायला घटक्याला बाटली लागतात. इकडं प्रमाण सुरू झालं की लगेच कीर्तन करा इकडे थोत्तर फिरवितून 1.5 तासात जर माझ्या तहानेवर माझं कंट्रोल राहत नसेल तर मी कीर्तनाच्या गादीचा लायक नाहीये. महाराज विठ्ठल विठ्ठल. इंद्रियावर जर माझा ताबा नसेल तर मी तुम्हाला इंद्रियावर ताबा ठेवा म्हणणारा कोण? जिथे 6-6 तास नॉनस्टॉप कीर्तन भागवत चालायचे, साखरेचा कण देखील तोंडात नसायचा, त्या भागवत परंपरेत, त्या कीर्तन परंपरेत वयाच्या 11व्या पासून त्या 75व्या वर्षापर्यंत जीवन जगत असताना आम्ही जगलो. आणि त्या जगण्याला साथ देणारे बाबूराव वाघांसारखे वाघ वारकरी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. म्हणून आमच्या याही वयात आम्ही आज खंबीरपणे उभे आहोत. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विठ्ठल वकील साहेब, तुम्ही हा जो स्मृती सप्ताह अण्णांच्या नावानं साजरा करताना तारीख घेताना वकील साहेब मला म्हणाले, माझे मित्र मला विचारतात की कशाला रिकामा खर्च करतो रे, कशाला वारकरी गोळा करतो, कशाला कीर्तनकार गोळा करतो, कशाला मंडप देतो, कशाला साऊंड लावतो, याच्यावेळी तुला मुलं नाही, त्यांच्यासाठी तुला इन्व्हेस्टमेंट करायची नाही. हे वकील साहेबांचे मित्र वकील साहेबाला विचारित असतानाही वकील साहेब हा एकटा हा सगळा खर्च उभा करतात. पण वकील साहेब, या आसनावर या नारदाच्या गादीवर वरून मी तुम्हाला सांगेल की तुम्ही ही जी इन्व्हेस्टमेंट करत आहात, या विरहित जी इन्व्हेस्टमेंट बाकीचे तुमचे वकील करीत असतील ते या जन्मापुरती असेल, पण तुमची इन्व्हेस्टमेंट जन्मोजन्मी तुमच्या बरोबर येईल. हा ज्ञान यज्ञ आहे महाराज, बरं का. म्हणून धंदा करत असताना एक लक्षात ठेवा, असा धंदा करा की ज्या धंद्यामुळं त्याच्याशी समरस होता येईल. दिन रजनी हाची धंदा गोविंद. कुठे कीर्तनाची तारीख नसली तरीही कीर्तन चालू राहिलं पाहिजे. कीर्तन करण्यासाठी टाळ पखवाज एवढा मोठा लवाज आम्हाला लागतोच असं नाही. कीर्तन आतून चालू झालं पाहिजे. आपुलिया सुख स्वार्था माझ्या मनाला माझ्या मनाला छंद माझ्या मनाला
मनश्चास्मी. तुझ्या मनाला छंद लागला की बाकीचे इंद्रिय आपोआप त्याचा ऐकतील, ऐकावं लागेल. मास्टर आहे मन त्या इंद्रियाचं. वकील साहेब, आपण मनाचे का मन आपलं? मन इंद्रियाचा राजा, राजा मन इंद्रियाचा राजा, मन इंद्रियाचा सर्व भावे सर्व भावे पूजा. मन आपलं किती मास्टर आपण म्हणायचे हा. मन आपलं आहे ना. मन जर आपला असेल तर त्यांना आपलं ऐकायला पाहिजे ना. पेटी तुमची ना. पेटी जर तुमची असेल तर तिनं तुमच्या ताब्यात राहायला पाहिजे. तुम्ही तिच्या ताब्यात नको जायचं. मोबाईल आपला का आपण मोबाईलचे? मोबाईल आपला आहे ना. आपण मोबाईलच्या ताब्यात आहेत का मोबाईल आपल्या ताब्यात? आपण मोबाईलच्या खिशात आहेत का मोबाईल आपल्या खिशात आहे? मोबाईल आपल्या खिशात आहे ना. मोबाईल जर आपल्या खिशात आहे, आपण त्याच्या खिशात नाही, तर तो केव्हाही उचलायची गरज नाही. केव्हाही उचलायची गरज नाही. गरज असेल तेवढंच उचलायचं त्याला. परवा मी अक्कलकोटला होतो 1 महिन्यापूर्वी. त्या अक्कलकोटला आमच्या सौभाग्य होती बरोबर. सकाळी बाथरूमला आम्ही नंबर लावायला उभे राहिलो. एक जण आतून बोलत होता. हॅलो, अक्कलकोटला आहे, अक्कलकोटला. हा हा खोली मिळेल इथं. 7चा वेळ 7-8 इकडे खाय प्यायची चांगली सोय, इथंच राहतो आता. आमची मंडळी म्हणजे आतून बोलते. म्हणजे तुला कुठून ऐकलं? ती म्हणजे आतून. आतून कसं काय बोलतो? उघडून पाहिजे. कुत्र सुद्धा शिवच्या वेळेला भुंकत नाही. अजिबात भुंकणार नाही कुत्र. कुत्र म्हणून तर लिहावं लागलं. नाही तरी काय थोडी श्वान सुकारे दास विठ्ठलाचे भावे. नाही तरी काय थोडी तुमच्यापेक्षा कुत्रे मांजरे डुकर बरे ना. खर्च आहे का काही? खर्च आहे का? कुत्र्याला सकाळी ब्रश कोलगेट लागलं का कधी? त्याच्या दाताला कधी पायोरिया झाला का? सांगा. एखादी डुकरीन कधी डुकराला म्हणली का मागची डिलेव्हरी झाडाखाली झाली, आता तरी एखाद्या दवाखान्यात दाखवा? हल्ली कुत्री कधी कुत्र्याला म्हणली का लोकांचं पाहाचं नवल वाटतं, इतक्याला साड्या, इतक्याले गाऊन, इतक्याला ड्रेस, मी उघडीच फिरते, एखादा ड्रेस मला आणा. कधी कुत्री म्हणली का? काही खर्च आहे का? नाही. तरी पण समाजोपयोगी प्राणी आहेत. प्रामाणिकपणे फक्त चटकोर भाकर जर कुत्र्याला टाकली तर दार सोडित नाही. आणि ती राहीत कोणी आला तिथं बसल्या बसल्या का फक्त चटकोर भाकरी. प्रामाणिकपणा. 80,000 रुपये पगार घेऊन मॅट्रिकच्या पोराला 5 ओळी लिहिता येईनच महाराज. विठ्ठल विठ्ठल वाट गुरुजींना आम्ही आयुष्यात हे काम नाही केले. आमचे विद्यार्थी जिथे असतील तिथून हुडकून आणा आणि त्यांना विचारा या मास्तरांनी तुम्हाला काय शिकविलं. आम्ही मास्तर नव्हतोच कधी, आम्ही शिक्षकी पेशा सांभाळला. मासभर कसा तरी तर त्याचं नाव मास्तर. शिक्षक शी म्हणजे शिस्त,
क म्हणजे कर्तव्य आणि क्ष म्हणजे क्षमता, या तिन्हीचा त्रिवेणी संगम जिथं होतो त्याला शिक्षक म्हणतात. त्या चेहऱ्याकडे बघा. शिक्षण अधिकारी आला तरी त्यांनी सलाम केला पाहिजे. सलाम. अधिकाऱ्यानं हे जीवन आम्ही जगलो आमच्या काळात. विठ्ठल विठ्ठल. त्याचं कारण एकच, फक्त प्रामाणिकपणे पांडुरंगानं आम्हाला तो सत्संग दिला. तू जर माझं नाव घेत असशील, तू जर माझा हरिपाठ म्हणत असशील, तू जर माझ्या नावानं 15 दिवसाला एकादशीचा उपवास करत असशील, तू जर आषाढी कार्तिकीच्या वारीला येत असशील, तर तू जीवनामध्ये जे काही काम करशील ते प्रामाणिकपणे कर. पैशासाठी मरू नको. पैसा तुझ्या मागे असेल, तुला पैसा मागे जाण्याची गरज नाही. आणि खरंच आम्हाला पडली नाही, कधी आजपर्यंत पडली नाही. साक्षीदार समोर आहे हा विद्यार्थी माझ्या गुरुकुलातला. याला विचारा महाराज, याला विचारा. तुम्हाला सांगू का, कापूर बना कापूर. पांडुरंग हे नाव मुखात आलं की मन पेटून उठलं पाहिजे. आजचा कापूर नव्हे, तुकोबारायचा का, आता भीमसेनी कापूर म्हणतात त्याला. मिळतो तो, मिळतो 40 रुपयाला 10 ग्रॅम. इतका भारी कापूर आहे. तिथं जरी काडी असली, इथं कापूर असला ना, पाटकन पेटतो तो. आणि पेटल्यानंतर जळाल्यानंतर काही शिल्लक राहत नाही. ना काजळी ना कापूर शिल्लक राहतो, फक्त त्या कापराचा सुगंध. विठ्ठल विठ्ठल. असं त्या कापरासारखं जीवन जगावं. मेल्यानंतर 4 दिवस लोकांनी म्हणावं, बस. आमच्या कॉलनीत वाघ गुरुजी होते, त्यांच्या नावाचा सप्ताह आज आठवण. मला अभिमान वाटतो. असे सुपुत्र पोटी जन्माला यावेत, बापाच्या नावानं त्यांनी असे स्मृती सप्ताह उभे करावेत आणि त्यांची स्मृती सगळ्या जगांना पुन्हा उजळून द्यावी. नव्हे लोकांनी म्हणावं माणूस होता, बस. त्याच्यामुळं आम्हाला ही सवय लागली. आम्हाला टाळ. आणि खरंच ना, या रामनगरमध्ये टाळ वाजत नव्हता. टाळ आम्ही पाहिलंय, ते पाहिलंय. मला वाटतं 87-88 साला असं वकील साहेब ते. हा, तेव्हापासून मी इथं गुरुजींच्या स्वाधीन झालो. इथं येऊन बऱ्याच त्यांच्या सप्ताहात जिथे जिथे सप्ताह होते तिथे तिथे आम्ही जात होतो जवळपास. मला काय म्हणायचंय, आपल्याला ज्ञानोबाराय होता येणार नाही, आपल्याला तुकोबाराय नक्की होता येणार नाही, आपल्याला नामदेवराय होता येणार नाही, पण आपल्याला वाघ गुरुजींचा विद्यार्थी म्हणून तरी जगता येईल ना. विठ्ठल विठ्ठल. एवढं सामरस्य निर्माण झालं पाहिजे. सत्संग, सत हा ईश्वर आहे आणि त्याच्याशी संग करणे याचं नाव सत्संग. सत्यतू 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 विठ्ठला. सत्संग या शब्दाचा विग्रह करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्या सद्रूप परमेश्वराची आपला संग करणे आणि त्याच्याशी एक रूप होऊन जाणे. बस एवढाच मतितार्थ तुकोबारायांनी सांगता सांगता पुन्हा पांडुरंगाशी एवढं एक रूपत्व सांगितलं. विठोबा कुमार
800 वर्षापूर्वी घडलेला प्रसंग आहे. आपल्यापासून जवळ एक तालुका आहे, आपल्याच गंगापुराच्या जवळ असलेला तालुका, आपण त्याला नेवासा म्हणतो. या नेवाशाला पूर्वी निधी निवास असं नाव होतं, त्याचं अपभ्रंश नेवासा. या नेवाशामध्ये सच्चिदानंद नावाचा एक तलाठी कुलकर्णी, लोकांचे 7 बारे लिहिणारा, मात्र प्रामाणिकपणे लिहिणारा, कोणाकडनंही 2 पैसे न घेता जे शासन देईल तेवढ्यामध्ये इमाने इतबारे नोकरी करणारा हा तलाठी वैकुंठवासी झाला. 5 मिनिटात सांगतो तुम्हाला, आपली वेळ संपली. वैकुंठवासी झाला आणि वैकुंठवासी झाल्यानंतर हा म्हणतात बातमी अशी व्हायरल झाली, ती पाण्यावर तेल पडल्यावर कसं पाणतं तेवढ्या वेगानं बातमी पसरली. त्यावेळेला फोन मोबाईल नव्हते तरीही, बातम्या नव्हत्या तरीही, पेपर नव्हते तरीही, रेडिओ नव्हते तरीही बातमी पसरली. यानं त्याला त्यानं त्याला त्यानं त्याला त्यानं त्याला सांगता सांगता आणि 50 गावचे माणसं नेवाशात जमा झाले बाबांचं अंत्यदर्शन घेण्याकरता. जो तो रीघ लागली, बारी लागली. बाबांच्या पार्थिव देहावर तुळशी आणि फुलं, तुळशींचे हार, फुलांचे हार यांची गर्दी झाली महाराज, गर्दी झाली. आणि जो तो ओक्साबोक्सी रडू लागला. बाप गेला, आमची माय गेली, आमचा बाप गेला, आता आम्हाला वाली नाही कोणी. बाबा एवढ्या लवकर कसं सोडून गेला आम्हाला? आमचा गरिबांचा कोण वाली आता सरकार दरबारात? आमच्या घराने कोण मांडील? आमचे वावर, आमचे 7 बारे, आमचे शेतीचे प्रश्न, आमच्या पोटा पाण्याचे प्रश्न आहेत बाबा. बाबा पुन्हा पुढे गारानं मांडायचं आम्ही. प्रचंड आक्रोश सुरू झालेला. बाबांच्या वाड्या पुढं मुंगीला सरकायला जागा नाही एवढी गर्दी. आणि बाबांच्या सौभाग्यवती, त्यांचं नाव सदानंदी, यांचं नाव सच्चिदानंद, त्यांचं नाव सदानंदी. नावाची जुळवणी बघा कशी आहे. जो सच्चिदानंद असतो ना, त्याची अर्धांगिनी कधी मध्ये आनंदी राहत नाही. ती आपली 1 ते 5 तारीख कॉफी करू का, खिचडी टाकू का, डोकं दुखत का, अहो काय म्हणते मी, रसना करू का, बोलणं का म्हणून. आपल्याला माहीत असते कशासाठी. पटकन पगाराचे पैसे काढून द्यायचं. मला तुला त्रास पगार. म्हणलं तुला कळतच कसं? मला कळलं नाही. ती म्हणली त्याला बाई व्हावं लागतं. म्हणलं गोवा झालो हेच पाप झालं, पुन्हा माहीत आहे. सदानंदी सहगमनाची तयारी केलेली. तो काळ सहगमन पती बरोबर जाण्याचा. हिरवं पातळ नेसलंय, कपाळी मळवट भरलाय, सुवासिनींना ओट्या भरल्यात, वायनं दिली आहे, बाबांच्या पार्थिवाला मंगल स्नान घातलं गेलंय, मंत्राग्नी दिला गेलाय आणि बाबांचं पार्थिव आता प्रवरा नदीच्या तीराकडे अंत्यविधी करता निघतंय. 5 वर्षाची एक मुलगी होती निर्मला नावाची आणि 22 वर्षाचा मुलगा होता एक विवेक नावाचा. त्या विवेकानं अग्निकुंभ हाती धरला. बाबांचं पार्थिव चौघांनी खांद्यावर उचललं. गडबडीमध्ये शेजाऱ्यांकडे थांबून ठेवलेलं ते लेकरू धावत आलं. 5 वर्षाचं. महाराज, मातृत्व मोठं कठीण आहे. आईच्या कमरेला बिलगलं ते लेकरू. आई, नवीन नवीन नेसलीस, हळदी कुंकू लावलंस, कुठे हळदी कुंकवाला निघालीस का? मला दे ना तुझ्या बरोबर, मला दे ना तुझ्यासारखं नवीन परकर पोलक. काय सांगायचं आईनं त्या लेकराला सांगा. महाराज, एकीकडे पातिव्रत्य ओढतंय आणि एकीकडे मातृत्व खेचतंय. विजय पातिव्रत्याचा का मातृत्वाचा नेमका? लॉर्ड बेंटिंक नावाचा एक व्हाईसराय भारतात आला आणि त्याच्या काळात सतीची चाल कायद्यानं बंद झाली. कायदे झाले.
महाराज, मला कायद्याचं ज्ञान नाही, पण एवढं नक्की असावं की देश, धर्म आणि संस्कृती या तीनही गोष्टींना पाठिंबा देऊन टिकवून ठेवणारे जे असतात त्यांना विधी असं म्हणतात. आणि विधीलाच मराठीमध्ये कायदा असं नाव आहे. विजय पातिव्रत्याचा झाला महाराज. का झाला माहिती आहे? कारण जे मातृत्व पातिव्रत्यातून जन्माला येतं तिथं मातृत्वाचा विजय होईल कसा? अगोदर पातिव्रत्य होतं ना, आणि नंतर मातृत्व येतं, तोपर्यंत नाही. पण पातिव्रत्य असेल तर मोठ्या कष्टाने कमरेची मिठी सोडवली आणि त्या मोठ्या मुलाकडे बोट दाखवलं, बघ तो आता तुझा बाबा, दादा नाही, आजपासून त्याला बाबा म्हणायचं आणि त्या वहिनीला आई म्हणायचं. त्या विवेकाची बायको सुमती, तिने शेवटचं हळदी कुंकू दिलं सासूला. विवेकानं अर्ध तो अग्निकुंभ उचलला आणि पार्थिव यात्रा प्रवरेच्या तीरावर येऊन पोचली महाराज. चिता रचली गेली. सदानंदीनं सच्चिदानंद बाबांचा देह, पार्थिव देह मांडीवर घेतला. अंगाभोवती चिता रचली गेली. फक्त मुख उघडं राहिलं. कुणाचं? सदानंदीचं. आता फक्त अग्नी द्यायचा आहे. एवढ्यामध्ये त्या गर्दीतून वाट काढी एक 8 वर्षाची मूर्ती. थांबा. दोन्ही हातामध्ये रुद्राक्षाच्या माळा, गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ, तुळशीची माळ, कपाळी उभा गंध, मानेवर जटा, तेजस्वी मुद्रा. थांबा म्हटल्याबरोबर भवतालच्या लोकांनी चमकून पाहिले. 8-9 वर्षाचं पोरग. काही जण म्हणलं या पोराचं काय नागता, कोणाचं काय आहे, पण सदानंदीनं मात्र ओळखलं. पटकन दिशी त्या चितीत हात वर काढले. तू कश्यपात म्हणजे तुझा मज वाटतोस, लज्जित हे करील तेज तुझे रवीस. पाया तुझ्या शरण मी गुरुराज राया, धैर्यास ते पती सभे सरणी जळाया. हात वर काढून नमस्कार केला. सांगितलं गुरुमाऊली मागायचं एकच, आता पती बरोबर जळण्याकरता धैर्य द्या. आई बाबा गेले कसे? बाबाचं काम शिल्लक आहे. बाबांना जाता येणार नाही काम पूर्ण केल्याशिवाय. बाकीची कुजबूज सुरू झाली. अंत्यविधीला जमलेल्या लोकात कोण आहे? कोणी म्हणलं ते पैठणला रेड्याच्या मुखी वेदवत बहुतेक ते महाराज. 8 वर्षाचे 9 वर्षाचे महाराज. महाराज व्हायला वय नाही लागत. महाराज व्हायला साधना लागते, ज्ञान लागते, तपश्चर्या लागते. एका जन्माची नाही, जन्मोजन्माची. मग हळूहळू हळू कुजबुज बंद झाली. ज्ञानोबारायांनी प्रवरेचं पाणी हातात घेतलं. त्या पाण्याकडे पाहिलं आणि बाबांच्या पार्थिवावर शिंपल्याबरोबर झोपेतून उठावं तसं सच्चिदानंद बाबा उठून बसले आणि जय जयकार झाला. ज्ञानेश्वर महाराज की जय. बाबांनी सच्चिदानंद बाबांनी माऊलींच्या पायावर डोकं ठेवलं. माझे पाय आणि तुझी डोई. हे पाय माझे आणि ही डोई तुझी. माऊलींनी बाबांना हाती धरलं, सिद्धेश्वराच्या मंदिरात नेलं आणि त्या दिवशी सुरुवात झाली. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. देवा तुझी गणेशो सकलार्थ मते प्रकाशो, म्हणे निवृत्तीदासो अवधारी दोजी. यत्पासून ते शके 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. फक्त माऊलीच्या तोंडातून अमृत बाहेर पडावं आणि पडल्याबरोबर बाबांनी लिहून ठेवावं. बाबांचा अक्षर तलाट्याचा अक्षर होतो ना, आताच्या नाही. तेव्हा अक्षरावर नोकऱ्या लागत होत्या, MSCIT वर नाही. तुम्हाला सांगू का काय असतं? तंत्रज्ञान, मंत्रज्ञान
आणि यंत्रज्ञान. यंत्रज्ञान क्रांती करतं, मंत्रज्ञान शांती देतं आणि तंत्रज्ञान भ्रांती निर्माण करतं. आज आपण टेक्नॉलॉजी 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 जे म्हणत आहोत ना, तुम्हाला एका एका घरात 50-50 माणसं पागल झालेली दिसतील कालांतरानं. आताच पागल. जय हरी. जय हरी. त्याचं लक्षच नसतं. हे पागलच आहे. पागलच आहे. तो म्हणतो एक महाराज मेरे पागलो. ती अवस्था आपल्याकडे येत चालली बरं का. टेक्नॉलॉजी वाईट नाही, टेक्नॉलॉजीचा वापर किती प्रमाणात करायचा आहे याचं ज्ञान अगोदर घ्या आणि मग टेक्नॉलॉजीच्या तुमची बुद्धी भ्रष्ट होईल येतपर्यंत जाऊ नका. तुम्हाला उपयोग मूल्य कळू द्या, उपभोग मूल्य नाही. आपल्याला या वस्तूंचं उपभोग मूल्य कळालं. त्यात चांगल्यापेक्षा वाईटच जास्त आहे याचा आपण अभ्यास कधी केलाच नाही. आता